नाही, तसं सगळेजण आम्ही टाळण्याचाच प्रयत्न करणार आहे. महायुती कशा संदर्भामध्ये आपल्याला पुढे जातील हाच आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. असं काहीच नाही. मत असतं, मत व्यक्त करतात आणि व्यक्त केल्याशिवाय पुढे निर्णय प्रक्रियेपर्यंत जात नाही. त्यामुळं व्यक्त करणं हा एक वेगळा भाग असतो. पण शेवटी ज्याला करायचंय त्यालाच शेवटी सामोरं जावं लागतं. त्यामुळे ठरवू आता परत कसं होतंय काय. माझ्या इथालचं मत मी व्यक्त केलं. इथालचा कुठला शिंदे साहेबांचा एखादा व्यक्ती असेल त्यांनी मत व्यक्त केलं, ते राज्याचं मत नसतं. किंवा भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या व्यक्तीने मत केलं, म्हणजे ते का राज्यातल्या लोकांचं मत नसतं. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत. आपण अहिल्यानगर शहरात आहोत. अहिल्यानगर शहराचे आमदार राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आपल्या सोबत आहेत. भैया, काल निवडणुका जाहीर झाल्या आहे महानगरपालिकाच्या. तर सगळीकडं हाच प्रश्न आहे की महायुती म्हणून लढणार की स्वबळावरती? अहिल्यानगरमधून कसं एकंदरीत चित्र असणार आहे? नाही, सर्वांचाच म्हणजे आग्रह आहे, की आपण सर्वांनी मिळून महायुती म्हणून जसं राज्य सरकारमध्ये आज एक प्रभावीपणे सर्वच लोकं निवडणुकीला सामोरे गेले. तर म्हणून सर्वांनीच प्रभावीपणे आता ह्या निवडणुकीला देखील तशाच पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे. कारण की सरकार स्थापन झाल्यानंतर देखील आपण जर पाहिलं, तर या काही कालखंडामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे निर्णय महायुती सरकारने घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये अतिवृष्टी जरी झाली तर सरकार सक्षम आहे. कुठेही अडचण आहे तर सरकार त्या व्यक्तीच्या पाठीमागे चांगल्या पद्धतीने सक्षमपणे उभा राहतंय. जे अडचणीतला आमचा शेतकरी बांधव असेल, उद्योजक मंडळी असतील, छोटे-मोठे व्यावसायिक असतील, त्यामुळे सरकार उभं राहतं. आज महिला भगिनीला सक्षमीकरणाकरता चांगल्या प्रकारे सरकार त्यांच्या पाठीमागे उभं राहतं. म्हणून सर्वांचं एक मत आहे, की त्यामध्ये लढलं पाहिजे. पण आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका झाल्या, नगरपालिका, नगरपंचायती. तर त्या ठिकाणी देखील महायुती म्हणून लढवणार असं म्हटलं जात होतं. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये स्वबळाचा नारा दिला गेला आणि अनेक ठिकाणी स्वबळावरच लढलं गेलं. तर मग ह्या ठिकाणी आता महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये असं चित्र पाहायला मिळेल का? नाही, तसं सगळेजण आम्ही टाळण्याचाच प्रयत्न करणार आहे. महायुती कशा संदर्भामध्ये आपल्याला पुढे जातील हाच आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे. पण आता वरिष्ठ पातळीवरती याबाबत वरिष्ठांनी काही मार्गदर्शन केलेलं आहे, की आता जे खाली निवडणुका ज्या राहतात स्थानिक पातळीवरच्या, तर त्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या एक कुठेतरी भावना जाणून घेतल्या जात असतात. तर त्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना वाटतं, की आपण स्वबळावर लढलं पाहिजे. तर कोणी अशा भावना व्यक्त केल्या का नाही, तुमच्या? आता कालच जाहीर झाली. त्यामुळं आता याच्यावर बैठका होतील, त्याच्यावर मत व्यक्त करतील, त्याचा विचार केला जाईल. भाजपने देखील काल लगेच इच्छुकांच्या मुलाखती वगैरे घेतल्यात. कुठेतरी स्वबळाचा नारा भाजप पदाधिकारी खाजगीत बोलताना सांगतायत. नाही, आता शेवटी बघा सगळ्यांचंच एक मत असतं असंही नसतं. शेवटी प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असतं आणि एक असावं असं काहीच नाही. मत असतं, मत व्यक्त करतात आणि व्यक्त केल्याशिवाय पुढे निर्णय प्रक्रियेपर्यंत जात नाही. त्यामुळं व्यक्त करणं हा एक वेगळा भाग असतो. पण शेवटी ज्याला करायचंय त्यालाच शेवटी सामोरं जावं लागतं. त्यामुळे ठरवू आता परत कसं होतंय काय होतंय. बरं, आता एकंदरीत जर उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली, की स्वबळावरती निवडणूक लढवावं लागल्या, तर राष्ट्रवादीची काय रणनीती असणार? नाही, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्या सगळ्या भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही, त्याच्यावरती भूमिका त्याच्यावरती मांडणं उचित ठरणार नाही. पण वरिष्ठ पातळीवर ज्यावेळेस आज बातम्यांमध्ये समोर आलं, की एकनाथ शिंदेची शिवसेना असो किंवा भाजप असो, ते कुठेतरी महायुती होणार असं विधान अधिवेशनामध्ये देखील सांगितलं जात होतं. ते प्रवक्ते असतील किंवा मुख्य जे नेते असतील. मात्र राष्ट्रवादीला कुठेतरी डावललं जात आहे. तर मग दादांशी याबाबत तुम्ही भूमिका मांडणार का? स्थानिक पातळीवरची निवडणुका पाहता? नाही, तशी काही परिस्थिती कुठेही आम्हाला असं ऐकायला मिळालं नाही. आता एक कोणीतरी काहीतरी बोलत असतं. एखाद्याने व्यक्तीने बोललं, उद्या मी काय बोललो माहिती आहे का, राज्याचा अतिदराचा निर्णय नसतो. त्यामुळे असं काही नसतं. त्यामुळे प्रत्येकाची स्थानिक परिस्थिती वेगवेगळी असते. मग तशा पद्धतीने कुठेही असं एखाद्या ठिकाणचं मत इथं व्यक्त करणं हे काही उचित नसतं. किंवा माझ्या इथालचं मत मी व्यक्त केलं. इथालचा कुठला शिंदे साहेबांचा एखादा व्यक्ती असेल त्यांनी मत व्यक्त केलं, ते राज्याचं मत नसतं. किंवा भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या व्यक्तीने मत केलं, म्हणजे ते का राज्यातल्या लोकांचं मत नसतं. त्यामुळे खाली स्थानिक पातळीवर ते विषय असतात. बरं, आता महाविकास आघाडीचे जे आहेत विरोधक आहेत, तुमचे विरोधकांनी देखील चांगली एकजूट मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. तर विरोधकांचं काय आव्हान तुमच्या समोर असणार? नाही, नाही, आव्हान वगैरे त्यांचं काही नसतं आव्हान. त्यांना काही आव्हान वगैरे विषय आम्हाला वाटत नाही तसं काही. बरं, शहर विकास आघाडी देखील तयार होती असं वाटतंय. सगळ्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. बरं, चला आपण एक आता विकास कामांकडे येऊयात. अनेक विकास कामं नगर शहरामध्ये झाले. तर आज एक महत्त्वाचा मुख्य कार्यक्रम आहे. नगरकरांसाठी अभिमानाचा कार्यक्रम आहे. एक थोर महानांचे जे पुतळे असतात, त्याचे कुठेतरी दुर्लक्ष होत असतं. मात्र तुम्ही तुमच्या पुढाकाराने एक महत्त्वाचा निर्णय घेत एक संभाजी महाराजांचा पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे. काय नेमकं ती भावना? आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर शहर आणि या शहरामध्ये एक फार मोठा म्हणजे आध्यात्मिक, धार्मिक, एक साधू संतांचा जिल्हा म्हणूनची जगामध्ये ओळख आहे, भारतामध्ये ओळख आहे, राज्यामध्ये ओळख आहे. त्यामुळे ही सगळी असताना आज जी संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी देखील ती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिली गेली. म्हणजे आपण जो काय अहिल्यानगरचा सुपुत्र असेल,
मग तो 7 समुद्रापार जरी असला तर त्याच्याकरता फार मोठी अभिमानाची बाब आहे. म्हणजे असे एवढे मोठे धर्मग्रंथ आज या भूमीत लिहिले गेले आहेत. आज एवढं मोठं देवस्थान शनी शिंगणापूर असेल, शिर्डीत साईबाबांचं स्थान असेल, हे एवढी मोठी तिथं जगातनं लोकं आज येतात. आणि ज्या म्हणजे अहिल्यादेवी होळकरांनी ज्या एक धर्माचा वारसा, ज्या मुघलांनी आज आपली जी काही मंदिरं उद्ध्वस्त केली होती, त्याचं जीर्णोद्धार करण्याचं काम ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं, त्यांचं जन्मस्थान हे अहिल्यानगरमध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या नावानं हा जिल्हा ओळखला जातो. म्हणून या सगळ्या कारणास्तव ही संपूर्ण अहिल्यानगरवासियांची मागणी होती, की इथं कुठेतरी धर्मवीर, स्वराज्यरक्षक म्हणून ज्यांची ओळख ही भारतामध्ये नाही तर जगामध्ये आहे. असे धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा हा स्मारकाच्या रूपानं असला पाहिजे आणि त्याच्याकरता अतोनात प्रयत्न माझ्यासारख्या एकट्या कार्यकर्त्याने नाही, अनेक मान्यवरांनी केले. काही लोकांनी केसेस घेतल्या अंगावरती, काही लोकांनी आंदोलनं केले, काही लोकांनी उपोषणं केले, काही लोकांनी तिथं पुण्यतिथीचा अभिवादनाचा कार्यक्रम घेतला, काही लोकांनी जयंती उत्सव साजरा केला. असे शेकडो वर्ष याच्यामध्ये काही लोकं प्रयत्न करत होते. पण आज कुठेतरी काल आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी अचानक छोटेखानी कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि आज सर्व शिवभक्तांनी, शिवप्रेमींनी, अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत, सर्वांनी मिळून आज कुठेतरी अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणून ह्या अभिवादनाच्या निमित्तानं देखील मोठी-मोठी मान्यवर मंडळी, अतिथीगण येणार आहेत. त्यामुळं निश्चित रूपाने एक फार मोठं एक सर्वांचं म्हणजे संभाजी महाराजांचं स्मारक पुतळ्याच्या रूपाने जे उभं राहिलेलं आहे, ते फक्त स्मारक नाही आहे. ते शेकडो वर्ष पुढचे, ही पुढच्या पिढ्यानपिढ्या हे कुठेतरी प्रेरणा देणार आहे. म्हणजे इथं आल्यानंतर त्याला एक वेगळी ऊर्जा निर्माण होणार आहे. जो व्यक्ती येईल, जो अभिवादन करून जाईल, त्या निश्चित रूपाने एक पुढं जाण्याकरता एक वेगळी चांगली ऊर्जा मिळते आणि तो ही ऊर्जा सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्याच्याकरता आज जे संभाजी महाराजांचं जे या भारतभूमीकरता संपूर्ण जे काही साधू संत होते त्यांच्याकरता जे त्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं, स्वतःचं बलिदान दिलं, अशा संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये किती बोलू तेवढं कमी. त्यांच्याकरता आपण काय जरी केलं तरी कमी पडू, आपण पुरू शकत नाही. म्हणून त्यामुळं अशा व्यक्तीचा आज महान व्यक्तीचा पुतळा आज आपल्या अहिल्यानगरमध्ये लागला. तुम्हाला सांगतो आपली भूमी ही आता पावन झाली, अधिक पावन झाली, अधिक पवित्र झालेली आहे. त्यामुळे याची ऊर्जा ही पुढच्या पिढीला विशेषतः आपल्या हिंदू युवकांना याच्यामधून फार मोठी ताकद आणि प्रेरणा मिळणार आहे आणि ती पुढच्या काळामध्ये जो अखंड भारत निर्माण करायचा आहे, जो अखंड भारत निर्माण करत असताना हिंदू राष्ट्र स्वप्न जे पाहतात युवक आहेत, तर त्यांच्याकरता एक फार मोठं प्रेरणास्त्रोत ह्या अहिल्यानगरच्या भूमीतनं देखील पुढच्या काळामध्ये राहणार आहे. तर एक म्हणजे शेवटचा प्रश्न घेतो, की अनेक विकास कामं नगर शहरामध्ये सध्या सुरू आहे. मात्र आता येणाऱ्या काळात जी महानगरपालिका निवडणूक होती, निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तर त्यामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, की पालिका निवडणुकांमध्ये त्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाणार आहे? आम्ही आता याच्यामध्ये वेळोवेळी सांगू आम्ही. असं आपल्याशी सुद्धा संपर्क करू, आपल्याशी चर्चा करू, संवाद करू. त्याच्यात आम्ही सांगू आता काय. नक्की. तर हे होते आमदार संग्राम जगताप. महायुती शक्य असेल तर महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढू, असा ठाम विश्वास आमदार जगतापांनी व्यक्त केला. प्रवीण सुरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.